घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. आमचा पत्ता: स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा. संपर्क 99 600 25 215 88 558 081 62. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमधील फोटो समोर आल्यानंतर अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलाय. देशमुखांच्या हत्येचे थरकाप उडवणारे फोटो बाहेर आल्यावर सर्वांच्याच भावना अगदी अनावर झाल्या होत्या. काल रात्री देवगिरी बंगल्यावर 8:50 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल 2 तास बैठक सुरू होती. या बैठकीत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सर्व देखील उपस्थित होते. या बैठकीत राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली आहे. आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कारवाई करता हा राजीनामा राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. काल रात्री मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारलेले थरारक फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्यासोबत वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांच्यामधील फोनवरील संवाद देखील समोर आले, ज्यामध्ये असे स्पष्ट होते की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येचे मुख्य आरोपी आहे. पण या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर लोकांच्या भावना अगदी अनावर झाल्या. तसेच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. त्यासोबत आपल्या भावाच्या निर्गुण हत्येचा न्यायनिवाडा लवकरात लवकर झालाच पाहिजे, असे देखील ते म्हणाले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.